महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला हा माळशेज घाट। या ठिकाणी शेजारच्या गावातील काही तरुण मंडळी एक बिझनेस करत आहेत। बिझनेस कसला करत आहेत तर काकडी ही कणसं, मक्याची कणसं, पाण्याच्या बाटल्या, लिंबू सरबत, चहा, बिस्किट आणि हे वेफर असं यांचं हे दुकान आहे। बघूया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कुठले राहणार आहेत, त्यांचं गाव कोणतं आणि दादा नाव काय तुमचं? रोहिदास वाघ। आणि राहता कुठं तुम्ही? सावरणे मानसी इथून घाटाच्या खाली आहेत 8 किलोमीटर। किती वर्ष झाले तुम्ही धंदा करता इथे? 9 वर्ष झाले। 9 वर्ष झाली। 12 महिने धंदा करता? 12 महिने धंदा असते। आता सीझन चांगली आहे की पावसाळ्यात चांगली पावसाळ्यात चांगले असते, आता सुट्ट्या लागल्यानंतर पण चांगलं असते नाही? सुट्टे लागल्यानंतर गर्दी वाढेल। गर्दी वाढते। साधारणतः किती धंदा हो तुमचा? आता 1000-1500 1000-1500 रुपये होतो। काही 4 पैसे मिळतात म्हणजे 1000-1500 धंदा 500 रुपये आपल्याला 500-600 रुपये मिळतात। चला चांगली गोष्ट आहे। निदान आपल्या लोकल माणसांना या ठिकाणी एक धंद्याची लाईन बसून गेली आहे। अनेक पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि दुसरीकडे जाऊन नोकरी करण्यापेक्षा आपला स्वतःचा व्यवसाय हे करत आहेत। चला भाऊ धन्यवाद। रोहन धनगर। रोहन धनगर हो। राहायला कुठे? सावरणे। सावरण म्हणजे घाटाच्या खाली। हो। किती वर्ष झाली धंदा करतो? 3-4 वर्ष झाली। 3-4 वर्ष झाली। हो। काय काय विकतोय तू आता? मक्का, मॅगी, चहा, कॉफी, मक्का, मॅगी, चहा, कॉफी, लिंबू सरबत, हो पाण्याच्या बाटल्या। हो हो उत्तम, चांगला धंदा होतो। हो। कोणत्या दिवशी गर्दी असते? शनिवार रविवार। शनिवारवर गर्दी असते। हो। बघा आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या घाटामधून जाणारे, माळशेज घाटामधून जाणारे प्रवासी चहासाठी किंवा विसाव्यासाठी या ठिकाणी थांबतात आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेतात।